मराठी बोधकथा विश्वास। एकदा जंगलात काही मेंढ्या आणि बकऱ्या चरत होत्या। अचानक वातावरण बिघडले, हवा जोराने वाहू लागली, ढग गडगडू लागले। मेंढपाळ त्याच्या मेंढ्या व बकरीला घेऊन गुहेच्या दिशेने पळू लागला। त्याने विचार केला की वातावरण ठीक झाले की गावाच्या दिशेने जाऊ। पण जेव्हा तो गुहेच्या जवळ पोहोचला तर तेथे त्याला खूप बकऱ्या आणि त्यांची पिल्ले दिसली। मेंढपाळाने विचार केला की आज खूप सारी जनावरे हाताशी आली आहेत, यांना चारा देऊन आपल्याबरोबर घेऊन जायचे, म्हणून तो त्यांची काळजी घेऊ लागला। एवढी सारी जनावरे माझ्याकडे असतील तर गावात माझा धाक निर्माण होईल, असा विचार करून त्याने स्वतःच्या मेंढ्या व बकऱ्यांना बाहेर सोडले। गुहेच्या आत जाऊन जंगली बकऱ्यांची सेवा करू लागला, चारा खाऊ घालून त्यांना लालूच दाखवू लागला। त्याच्या बकऱ्या आणि मेंढ्या बाहेर पावसात भिजत होत्या, थंडीने गारठून ओरडत होत्या, परंतु मेंढपाळाच्या हे काहीच लक्षात येत नव्हते। तो लोभाने अंध झाला होता। संपूर्ण रात्रभर पाऊस येत होता। तो आतमधल्या जंगली बकऱ्यांची सेवा करीत होता। सकाळ झाली, तो बाहेर आला। बाहेर पाऊस थांबला होता, पण त्याने पाळलेल्या सर्व बकऱ्या आणि मेंढ्या व त्यांची पिल्ले थंडीने गारठून मेल्या होत्या। तेवढ्यात आतल्या बकऱ्या बाहेर जायला निघाल्या। हे पाहून मेंढपाळ म्हणाला, अरे बकऱ्यांनो, तुम्ही कुठे चालला? यासाठीच का मी तुमची रात्रभर सेवा केली? अरे लोभी मेंढपाळा, तुझ्या या मेंढ्या बकऱ्यांची परिस्थिती पाहून आम्हाला समजले की तुझी प्रवृत्ती कशी आहे। तू लोभी आहेस, स्वार्थी आहेस। जेव्हा हे तुझ्या सुखदुःखाचे साथीदार होते तेव्हा त्यांच्या साथीने तू जीवनाचा उदरनिर्वाह केलास। आज आमच्यासाठी तू त्यांना मरण्यासाठी बाहेर सोडलेस, आमची सेवा करू लागलास। उद्या जर का तुला आमच्यापेक्षा मोठा कळप मिळाला तर तू आम्हाला सोडून असेच करणार। खबरदार लोभी मेंढपाळा, आमच्या मागे येऊ नकोस। एक म्हातारी बकरी असे बोलून आपल्या कळपाबरोबर निघून गेली। लोभी मेंढपाळ उभे राहून पाहतच राहिला। तात्पर्य, अतिलोभ केला तर आपले नुकसानच होते। प्लीज subscribe my channel and thanks for watching.